तर इकडे सगळी आमची कपडे झाले. पावसाळा चालू झालाय त्याच्यामुळं. तर इकडे म्हटलं ना मी ये म्हटलं ना माझ्याकडे. तर आता आम्ही निघालो आमच्या अंशूला हे आणायला. काय आणायला का अंशू? अंशूला इतर काहीतरी अंशूच्या स्कूलमध्ये ना वारीचा फंक्शन आहे, तर त्याच्यासाठी आहे ना हे बघा अंशूला पण रेनकोट घातलाय, मी जॅकेट घातलंय कारण पाऊस चालू आहे. तर अंशूच्या स्कूलमध्ये आहे ना आषाढी एकादशी निमित्त छान असा कार्यक्रम आहे. तर लहान मुलांना सगळ्यांना सांगितलं की काहीतरी तुम्ही असं वारकरी याच्या म्हणजे वारकरी पोशाखामध्ये या. तर म्हटलं थोडंसं बघू आता आपल्याला काय भेटतंय का काय, तर एखादं वेगळं. तर मग आम्ही इथं आहे ना ड्रेस तिला बघायला आलो होतो. तर रेंटने ड्रेस वगैरे छान भेटतात तिथं. तर एक आम्हाला आवडला, तर तो कोणता आहे तो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. तर ते घेतलं आणि मग गाडीवरून आम्ही आलो पुढे. तर तो ड्रेस आहे ना म्हणजे अंशूला पण खूप जास्त आवडला आणि आम्हाला पण आवडलेला होता. तर ते इथं तेच आमची चर्चा झाली होती की अंशू खूप जास्त खुश होईल. तिनं एकदा तिला घालून बघितलं तो ड्रेस, त्यामुळं ती जास्त खुश झाली होती. तर कसं मुलांना आवडीचं असेल तर मुलं मग स्कूलमध्ये जायला पण थोडंसं त्यांना पण आवडतं. आता तिची सुरुवात आहे त्यामुळं पण छान वाटतं. असं काही नवीन असतात ॲक्टिव्हिटी. तर येता एक पाणीपुरी खाल्ली, भूक लागली होती. नमस्कार, श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज व्हिडिओ पण असा खास असणार आहे कारण आज आहे ना एकदम भक्तिमय वातावरण आहे. तर काय आहे तर अंशूच्या स्कूलमध्ये आहे ना दिंडीचा कार्यक्रम आहे. तर दिंडीचा कार्यक्रम म्हटलं की छोट्या मुलांना पण खूप छान तयारी वगैरे करते की जेणेकरून त्याच्यामुळं काहीतरी भक्तिमय वातावरण होतं आणि मुलांना देखील पालखी काय असते किंवा वारी काय याचा थोडक्यात अनुभव येतो. तर त्याच्यासाठीच आम्ही छोटीशी तयारी केली आहे. तर खरं तर तिला ना मी रुक्मिणी बनवणार होती, पण तिच्या आत्ताच हेअरकट केलं आहे त्यामुळं काय तिला रुक्मिणी तर बनवता नाही येणार. तर म्हटलं आता वेगळं काहीतरी बनवावं. तर काय बनवणार आहे ते तुम्ही नक्की बघा आणि काय बनवलं ते देखील कमेंट करून सांगा. तर अंशूला आधी असं तयार केलेलं आहे. आता बघू काय काय तयारी होते ते. अंशू तुला आवडणार ना? तर इकडं मी ड्रेस वगैरे घातला बरं का. तर ती पाठीमागे लागली होती की मला विठ्ठलच बनव, पण विठ्ठल काय मी बनवलं नाही. एवढा वेळ थांबेल. मग आणि रेंटनं ना सगळं एकदम प्रॉपर व्यवस्थित भेटल्या होत्या. माळा आहे आणि अगदी कमी किमतीत म्हणजे भेटल्या होत्या आम्हाला बरं का. हे अष्टगंध बुक्का आणि हे गंधगोळी. तर हे सगळं आमच्या एका आणि हेच पण भेटले मला. तर हे सगळं आमच्या एका आजोबांचं भेटलं आमच्या बिल्डिंगमध्ये. तर हे पहिला गंध तयार करून घेते मी. आणि त्यात मला जास्त एवढे काय एफर्ट घ्यावे लागले नाहीत कारण त्या आजोबांचं ना सगळं गंधगोळीपासून लावायला ना नाम लावायला पण असं त्यांचं सगळं होतं साहित्य. मग ते पटकन लावून घेतलं. मला वेळ पण झाला होता तर मग पटपट आवरून घेतला. आणि यावेळेला असं होतं की अंशू देखील खूप छान आणि शांत बसले होते. मुलांनी सपोर्ट केला की नाही की पटकन होऊन जातं बरं का सगळं. आणि हे मजे करायला आवड असली की नाही पटकन सगळं होऊन पण जातं. तर 12 वाजेपर्यंत तिला पाठवायचं होतं. आणि असं काय ना गोड अशी अंशू तयार झाली होती. अंशूचा हा फायनल लुक तयार झालेला आहे. तर हे कोणते संत आहेत तुम्ही कमेंट करून पण सांगा. तर मी सांगते तरी पण. तर हे संत नामदेव महाराजांचा अंशूला लुक बनवलाय. तर कसा वाटतो? आणि हे बघा अंशू स्माइल ज्ञानेश्वर आई म्हणायचं विठ्ठल 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 म्हणायचं. स्माइल कर. तर आज आहे गुरुवार. अंशू तर जाऊन अंशूला पाठवलं पहिलं स्कूलला. तर तिची तयारी तर तुम्ही बघितलीच असेल कशी केली तिला तयारी. आता मला देवपूजेला त्यामुळे वेळ झाला. तर आता पटकन पहिला देवपूजा करून घेते. तसं तर लवकर व्हायला पाहिजे होती देवपूजा, पण सगळं आवरता वेळ झाला. आता देवपूजा. हे मोरपीस पण आहेत माझ्या मंदिरात बरं का. मोरपीस मंदिरात ठेवलेले खूप छान असतात. तर आता पटकन देवपूजा आवरून घेते.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. तर त्यानंतर ही बघा माझी देवपूजा झालेली आहे, थोडक्यात लवकर करून घेतली. तर असं ना आज मला काही फुलंच भेटली नव्हती, तर त्यामुळं करून घेतली. आता एक थोड्या वेळानं माझं एक पारायण करायचं बाकी आहे, तर ते पण करून घेणार आहे. तर आता दुपारचे वाजलेत 1 आणि माझा अजून स्वयंपाक नाही, कणिक मळायचे चालले. तर आता कणिक मळून आता म्हटलं काय करावं, चपाती तर काय सारखं खातो, आता आम्ही दोघीच आहेत जेवायला. तर म्हटलं आज थोडंसं पुरीचा बेत करावा. एवढे आता 4 गोळे केले, 4 गोळ्याचे पटकन आता बनवून घेते. आता हे बसूनच करणार आहे. तर इकडे आहे ना छोट्या छोट्या अशा पुऱ्या मी कट करून घेतल्या, मोठे एक लाठी बनवून आहे ना त्याच्या मग डब्याच्या आहे ना छोट्या छोट्या अशा कट करून घेतल्या. तर या गव्हाच्या पुऱ्या मी पहिल्यांदाच ट्राय करत होते, मी जास्त मैद्याच्या करत असते. तर म्हटलं गडबडीत बनवल्यात कशा होत्या काय माहिती, पण पुऱ्या ना एकदम मस्त अशा टम फुगलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे कसं काय काय माहिती, पण सगळ्या पुऱ्या फुगून गेल्या होत्या. म्हणजे काय होतं गडबडीत केलं की चांगलं होतं का काय असं काय माहिती. आणि ज्यावेळेला आपण म्हणजे असं एकदम खूप छान पद्धतीने करत असतो त्यावेळेला काय होतच नाहीत अशा, पण आज सगळ्या फुगून गेल्या होत्या. तर असं छान असं एकादशीसाठीचं आहे ना त्यांनी डेकोरेशन केलं होतं. तर आषाढी एकादशीसाठी तर शनिवारी आता सुट्टी असणार, त्यामुळं आधीच त्यांनी कार्यक्रम सगळा पूर्ण घेतला होता. तर मग अंशूला घेऊन आलो आणि त्यानंतर मग जेवायला घेतलं. तर अशा मस्त पुऱ्या झाल्या होत्या जेवायला. तर 3 वाजले मला जेवायला, सकाळचं सगळं जेवण आवरून. तर असा मस्त दिवस गेला. चलो बाय.